MST-CET 2021 मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. इफ P implication negation P or Q is false, हे स्टेटमेंट दिलेलं आहे जे फॉल्स सांगितलेलं आहे, आणि देन द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ P and Q आर रिस्पेक्टिवली, P आणि Q च्या ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करायचे आहेत. हे फॉल्स सांगितलेलं आहे, P आणि Q च्या ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करायचे आहेत. हे एक्झाम्पल आपण दोन मेथडने सॉल्व्ह करू शकतो. त्यातली पहिली मेथड एकदम इझी आहे, ज्याच्यामध्ये ए ची ऑप्शनमध्ये ज्या ट्रूथ व्हॅल्यू दिलेल्या आहेत, P ची ट्रूथ व्हॅल्यू T दिलेली आहे आणि Q ची ट्रूथ व्हॅल्यू F दिलेली आहे, त्या व्हॅल्यू याच्यामध्ये टाकायच्या आणि मग ते काय आलं पाहिजे, फॉल्स आलं पाहिजे. हा एक ऑप्शन आहे. दुसरा ऑप्शन बघूया, आपण दोन्ही मेथडनी सॉल्व्ह करूया. पहिल्यांदा प्रत्येकाचे व्हॅल्यू पुट करून बघूया याच्यामध्ये ट्रू येते का फॉल्स येते. पहिला ए ऑप्शन, T आणि F याच्यामध्ये ट्रूथ व्हॅल्यू टाकायचे. पहिला ए ऑप्शन, स्टेटमेंट दिलेलं आहे P इम्प्लिकेशन निगेशन P और Q, याच्यामध्ये P ट्रू दिलेला आहे आणि ए ऑप्शन ट्राय करतोय आपण. ए ऑप्शन ट्राय करतोय म्हणजे P T घ्यायचा आहे आणि F Q F घ्यायचा. P ट्रू घ्यायचा आहे, इम्प्लिकेशन निगेशन ऑफ P ट्रू घ्यायचा आहे आणि डिसजंक्शन F घ्यायचं आहे. आणि मग हे सॉल्व करायला लागेल. कसं सॉल्व करायचं, तर डिसजंक्शन अगोदर काय करूया, निगेशन T म्हणजे काय असतो, तर Tचं निगेशन F, Fचं निगेशन T असतं. निगेशन F डिसजंक्शन F येईल आणि T इम्प्लिकेशन. त्यानंतर डिसजंक्शनचा रिझल्ट दोन्ही जो फॉल्स असतील, दोन्ही F असतील, तर रिझल्ट आपल्याला माहिती आहे F येतो, इम्प्लिकेशन T. T इम्प्लाइज F माहिती आहे आपल्याला, T इम्प्लिकेशनचा रिझल्ट असतो फॉल्स. म्हणजेच पहिलं स्टेटमेंट, दिलेल्या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू F आली, म्हणजे पहिला ऑप्शन करेक्ट आहे. दुसरा ऑप्शन ॲक्च्युली हे आता असं झालं की सुरुवातीला आपण ए ऑप्शन ट्राय केला आणि एच करेक्ट आला. याचा अर्थ B, C आणि D काय असले पाहिजेत, चूक असले पाहिजेत आणि चूक येणारच येते. याचा अर्थ P ची ट्रूथ व्हॅल्यू F आणि Q ची ट्रू घेतली, T घेतली, तर आन्सर काय मिळणार तुम्हाला, ट्रू मिळणार. दोन्ही T घेतले तरी ट्रू मिळणार. सेम स्टेटमेंट पॅटर्नमध्ये दोन्ही F घेतले तरी आन्सर याचा रिझल्ट, याची ट्रूथ व्हॅल्यू, या स्टेटमेंट पॅटर्नची ट्रूथ व्हॅल्यू काय येणार, ट्रू येणार. का तर हे फॉल्स कधी येणार, फक्त या ऑप्शनने. दुसरा ऑप्शन म्हणजे एक्झाम्पल सॉल्व करायचा प्रत्येक ऑप्शन. आता असं पण असू शकतं की पहिल्या ऑप्शनच्या ऐवजी चौथा ऑप्शन दिला असेल, तर मात्र वेळ लागणार आहे तुम्हाला. हा जो करेक्ट ऑप्शन आहे तो जर फर्स्टच्या ऐवजी फोर्थ दिला असता, आपल्याला माहीत नाही कोणता ऑप्शन करेक्ट आहे, आणि मग आपण सुरुवात पहिल्यापासून केली असते आणि मग पहिलं चेक केलं असतं, नंतर सेकंड FT घेतला असता, FF घेतला असता, TT, आणि मग लास्टला हे बरोबर आलं असतं. ह्याच्यामध्ये काय होतं आहे, तर वेळ जातो आहे. वेळ जाऊ नये म्हणून याच्यामध्ये आपण एक गोष्ट करणार आहे, बघा लक्षात येते का. दुसरा ऑप्शन काय आहे असे एक्झाम्पल सॉल्व करायचा, तर आपल्याला माहीत आहे इम्प्लिकेशन, मेन कनेक्टिव्ह कोणता आहे, इम्प्लिकेशन आहे. हा एक ब्रॅकेट आहे, म्हणजे याचा काहीतरी रिझल्ट असेल आणि याचा काहीतरी ट्रूथ व्हॅल्यू असणार आहे. मेन कनेक्टिव्ह आहे याच्यामध्ये इम्प्लिकेशन, आणि इम्प्लिकेशन कधी फॉल्स असतं हे आपल्याला माहिती आहे. इम्प्लिकेशनचं शक्यतो असे एक्झाम्पल असतील तर त्याच्यामध्ये मेन कनेक्टिव्ह इम्प्लिकेशनच असणार आहे, आणि ते कधी फॉल्स असतं तर आपल्याला माहिती आहे T इम्प्लाइज F असेल, किंवा इथे घेतो T इम्प्लाइज F असेल तरच रिझल्ट काय येतो, फॉल्स येतो. याचा अर्थ P ट्रू असणार आहे आणि हा जो ब्रॅकेट आहे तो काय असणार आहे, फॉल्स असणार आहे. हे या रिझल्टवरून आपल्याला लक्षात येत आहे. म्हणजेच याच्यावरून मिळणारं कन्क्लुजन मी इथे लिहितो खाली, P काय असणार आहे, तर ट्रू असणार आहे. आणि हा जो पार्ट आहे सगळा, निगेशन P और Q, हा काय असणार आहे, तर फॉल्स असणार आहे. तरच रिझल्ट काय मिळणार आहे तुम्हाला, TF F असणार आहे. या स्टेटमेंटचा रिझल्ट फॉल्स कधी येईल, P ट्रू असला पाहिजे आणि हा ब्रॅकेट पूर्ण फॉल्स असला पाहिजे. इथं मिळालेली ट्रूथ व्हॅल्यू P ची आता इथे वापरू शकतो आपण. म्हणजेच निगेशन ऑफ काय, तर T, डिसजंक्शन, इथे Q ची ट्रूथ व्हॅल्यू माहीत नाही आहे, पण रिझल्ट काय पाहिजे आपल्याला, F पाहिजे. Q ची ट्रूथ व्हॅल्यू
कशी फाइंड करायची बघूया. निगेशन टी काय एफ, डिजंक्शन क्यूची ट्रूथ व्हॅल्यू काय असेल तर रिझल्ट एफ येतो. आपल्याला माहिती आहे रिझल्ट तर फॉल्स पाहिजेला आहे, तो रिझल्ट या स्टेटमेंट फॉल्स असेल तरच रिझल्ट फॉल्स मिळणार आहे, म्हणजेच हे स्टेटमेंट फॉल्स असलं पाहिजे, म्हणजेच निगेशन टीचं काय मिळाला एफ मिळाला. आणि क्यू काय असलं पाहिजे, आपल्याला डिजंक्शनचा एकच रूल माहिती आहे एफ एफ असेल, ऑरचा एकच रूल माहिती आहे एफ एफ असेल तर रिझल्ट एफ येतो, म्हणजेच क्यूची ट्रूथ व्हॅल्यू काय असणार आहे तर फॉल्स असणार आहे. याचा अर्थ पी आपल्याला ट्रू मिळाला आणि क्यू आपल्याला फॉल्स मिळाला, म्हणून पहिला ऑप्शन करेक्ट. बघा याच्यासाठी प्रॅक्टिस केलं यायचं तर याच्यामध्ये वेळ कमी लागेल, प्रत्येक ऑप्शन चेक करायला वेळ जास्त लागणार आहे.